नमस्कार आजचा आपला प्रवास आहे पुण्याकडे जाताना, पण रस्त्यात आपल्या वाटेवर येतात निसर्गाची काही रत्ने, सावडाव धबधबा, नापेपणा धबधबा आणि गगनबावडा लाट. चला अनुभवूया या भटकंतीचा प्रत्येक क्षण. सुरुवात करूया आपल्या पहिल्या थांब्यात सावडाव धबधबे. कणकवली तालुक्यातील सावडाव या सुंदर गावात बसलेला हा धबधबा म्हणजे पावसाळ्यातील खरी पर्वणी. उन्हाळ्यात उकाड्यानंतर जर थंडावा शोधायचा असेल तर सावडाव धबधबा ही सर्वोत्तम जागा आहे. इथलं वातावरण म्हटलं की हिरवगार झाडं, डोळ्यांना चुकवणारी धुक्याची चादर आणि पांढऱ्या ठेसाळ पाण्याचा सळसळता प्रवाह. धबधब्याचे सुमारे 40 फूट उंचावरून कोसळणारं पाणी जणू दुधाच्या धारेसारखंच वाजतं. धबधब्याजवळ पोहण्यासाठी शांत आणि सुरक्षित जागा असल्याने परिवार आणि मित्रांसोबत पिकनिकसाठी हे उत्तम ठिकाण आहे. सावडाव गावापर्यंत पोहोचण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावरून ओटो किंवा बेलने येथून सहज जाता येतात. धबधब्यावर एक छोट्या गुफेसारख्या जागेत तुम्हाला टिफिन घेण्यासाठी उत्तम आसरा मिळतो. जून ते सप्टेंबर हा या ठिकाणी भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे, कारण तेव्हाच हा पावसाळी मोसमाचा राजा पूर्ण तेजाने वाढतो. आता आपण पुढे निघालो आहोत वैभववाडी तालुक्याकडे, जिथे आहे नागणे धबधबा, बागमयी वाहणाऱ्या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाचं प्रमुख आकर्षण. या ठिकाणी उभारण्यात आलेला काचेचा पूल हा सर्वात मोठा आकर्षण बिंदू ठरलेला आहे. या पुलावरून उभं राहून खाली कोसळणाऱ्या पाण्याचं दृश्य पाहताना जणू तुम्ही निसर्गाच्या कुशीत उभे आहात असं वाटतं. या पुलावर बनवलेलं आहे एक मोठं फुलपाखरू. हे लोकप्रिय सेल्फी पॉइंट बनलेलं आहे. धबधबा वैभववाडी रेल्वे स्टेशनपासून केवळ 3 किलोमीटर अंतरावरती आहे. तर कोल्हापूर तरळी महामार्गावरील नादवडे गावातून सुमारे 6 किलोमीटरवरती आहे.
पावसाळ्यात येथे नदीचा प्रवाह जोरदार असतो, त्यामुळे जवळ जाणं थोडं टाळावं लागतं. पण त्या काळात धबधब्याचं रौद्र आणि मोहक रूप दोन्ही अनुभवायला मिळतं. जणू निसर्ग स्वतःचं सामर्थ्य दाखवत आहे. आता येतोय आपल्या प्रवासाचा तिसरा आणि सगळ्यात रोमांचक टप्पा, गगनबावडा घाट. वळणावळणाच्या रस्त्यावर दिसणारे छोटे मोठे धबधबे दृश्य शब्दात सांगणे अशक्य आहे. गगनबावडा घाट म्हणजे केवळ एक प्रवासाचा मार्ग नाही, तर एक अनुभवाचा मार्ग आहे. या रस्त्यावरून जाताना प्रत्येक वळणावर नवी दृश्य, नवे अनुभव आणि निसर्गाशी एक आत्मीय नातं तयार होतं. तुम्हाला हा प्रवास कसा वाटला? सावडाव धबधब्याचा ओला सुखद अनुभव, नापणे धबधब्याचा वैभवशाली काचेचा पूल आणि गगनबावड्याच्या धुक्यात हरवलेला घाट, या तिन्ही ठिकाणचा हा सुंदर संगम आपल्या महाराष्ट्रातील निसर्ग संपन्न कोकणाचं खरं सौंदर्य दाखवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भटकंतीच्या प्रवासासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या सफरीत. तोपर्यंत सुरक्षित प्रवास करा आणि निसर्गावर प्रेम करत राहा. अरे मित्रांनो, एक मिनिट हा. तुम्हाला माहिती आहे का, कोकणात सुद्धा शिर्डी आहे. माझा पुढचा प्रयत्न असेल की पुढचा व्हिडिओ मी तिथे शूट करावा आणि तुम्हाला कोकणातील शिर्डीचं दर्शन घडवून आणावं. बाय बाय.